श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ समाधी कथा. वटवृक्षाच्या सावलीत बसून महाराजांनी 30 एप्रिल 1878 रोजी आपला अवतार संपवला. त्यानंतर त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या इच्छेखातर त्यांच्या निवासस्थानाजवळ महाराजांनी समाधीस्थ करण्यात आले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे समाधी मंदिर भक्तश्रेष्ठ चोळप्पा महाराजांच्या वाड्यात म्हणजे घरी असण्यामागे त्यांचे अनन्यसाधारण भक्ती, स्वामीची इच्छा आणि चोळप्पाचा त्याग कारणीभूत आहे. 1857मध्ये स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा सुरुवातीचे 3 दिवस ते खंडोबा मंदिरात राहिले. तेथे एक सरकारी अधिकाऱ्याने त्यांना हटकले असता स्वामीच्या मुखातून "माझा चोळा मला घ्यायला येईल" हे शब्द बाहेर पडले. दुसऱ्याच दिवशी चोळप्पा स्वामींना शोधत तेथे आले आणि त्यांना अत्यंत आदराने आपल्या घरी घेऊन गेले. चोळप्पा हे स्वामीचे परम शिष्य आणि 7 जन्माचे सांगती होते. स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या 22 वर्षाच्या वास्तव्यातील बहुतांश काळ चोळप्पाच्या घरात आणि त्यांच्या अंगणातील वटवृक्षाखाली घालवला. हे घर स्वामीच्या दिव्य लीलेने मुख्य केंद्र बनले आहे. चोळप्पा महाराजांची अशी तीव्र इच्छा होती की स्वामींचे पार्थिव शरीर त्यांच्या महासमाधीनंतर त्यांच्याच घरात म्हणजेच वाड्यात विलीन व्हावे. स्वामींनी आपल्या या परमभक्ताची इच्छा मानून तिथेच समाधी घेण्याचा निश्चय केले. 30 एप्रिल 1878 रोजी स्वामी समर्थांनी चोळप्पाच्या वाड्यातच आपले देह ठेवून महासमाधी घेतली. त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांचे पवित्र समाधी बांधण्यात आली, ज्याला आज आपण श्री स्वामी समर्थ समाधी मठ मूळ स्थान म्हणून ओळखतो. आजही चोळप्पाच्या वाड्यात स्वामींनी वापरलेले मूळ वस्तू, आंघोळीचा हांडा, वस्त्रे आणि त्यांनी चोळप्पावर टाकलेला प्रसाद पादुका भक्तांना दर्शनासाठी पाहायला मिळतात. या मंदिराचे व्यवस्थापन आजही चोळप्पा महाराजांचे वंशज पाहतात. माहिती आवडली असल्यास धन्यवाद. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशा सुंदर व्हिडिओसाठी चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ समाधी कथा. वटवृक्षाच्या सावलीत बसून